तळा नगरपंचायत प्रशासनाच्या अत्यंत बेजबाबदार आणि ढिम्म कारभारामुळे तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर अद्यापही रखडलेलेच आहे। प्रशासनाच्या या मनमानी आणि सुस्त कारभारावर आता तळा शहरवासियांकडून तीव्र संताप आणि प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे। कोट्यवधींचे बजेट आणि कागदी घोड्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचेच यातून स्पष्ट होत आहे। धरणाच्या पार्श्व विळख्यात कचऱ्याचे साम्राज्य नगरपंचायतीने शहराचा संपूर्ण ओला व सुका कचरा गोळा करून थेट नगरपंचायतीच्या मालकीच्या तळा धरणाजवळ टाकण्याचा अघोरी प्रताप सुरू केला आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या डम्पिंग ग्राउंडला साधी संरक्षक भिंत बांधण्याची तसदीही प्रशासनाने घेतलेली नाही। परिणामी मोकाट गुरे, कुत्रे आणि पक्ष्यांमुळे हा कचरा सर्वत्र विखुरला जात असून संपूर्ण परिसरात नरक यातना देणारी दुर्गंधी पसरली आहे। या डम्पिंग ग्राउंडच्या अगदी शेजारीच निम्म्या तळा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य बोरवेल आहे। पावसाळ्यात आणि एरवीही हा कचरा कुजून त्याचे अत्यंत विषारी आणि दूषित पाणी जमिनीत मुरत आहे। हेच दूषित पाणी नागरिकांच्या पोटात जात असून तळावासियांच्या आरोग्यावर हा एक प्रकारे प्रशासकीय विषप्रयोगच सुरू आहे। महामारी किंवा गंभीर आजार उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण, असा जळजळीत सवाल आता नागरिक विचारत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर शहरातील आंबेळे येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेत करण्याचे निश्चित झाले होते। प्रशासनाच्या दाव्यानुसार तेथील कामही पूर्ण झाले आहे। जर आंबेळे येथील प्रकल्प तयार आहे तर मग अद्यापही धरणाशेजारीच कचरा टाकून जनतेचा जीव धोक्यात का घातला जातोय? कोणत्या अदृश्य दबावापोटी किंवा आळसामुळे हे स्थलांतर रोखले गेले आहे? याचे उत्तर नगरपंचायतीला द्यावेच लागेल। तळा शहरातील कचऱ्याची समस्या आता अत्यंत बिकट आणि स्फोटक बनली आहे। प्रशासकीय दिरंगाईमुळे जनतेचा संयम आता सुटत चालला आहे। हे डम्पिंग ग्राउंड आंबेळे येथे तातडीने स्थलांतरित न झाल्यास प्रशासनाविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। थोडक्यात काय तर तळा नगरपंचायत प्रशासनाला आता कुणाच्या बळीची प्रतीक्षा आहे का, असाच सवाल या गंभीर परिस्थितीवरून निर्माण होत आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।